नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो लक्षात असू दे. उद्या रविवार, उद्या तारीख आहे 28 जुलै. 28 जुलैचे महत्त्वाचे घडामोडी आपण चालू करतोय मित्रांनो, जे रोजचे रोज 15 प्रश्न असतील आणि जे आपल्याला महत्त्वाचे असतील. मित्रांनो, जे कोण नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा आणि सर्वांनी कमेंट करावं. लास्ट क्वेश्चनचा प्रत्येक रोजचा एक क्वेश्चन असतो आपल्याला मित्रांनो, तो महत्त्वाचा क्वेश्चन असतो. टोटल 15 प्रश्न आपल्याला खूप काही देऊन जातात. ओके, आपण सुरू करूया. आजचा दिवस आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आज आपण कुठला दिवस साजरा करतो मित्रांनो? लक्षात ठेवा की जागतिक 28 जुलै हा दिवस आहे. लक्षात ठेवा, जागतिक निसर्ग संवर्धन दिन. लक्षात असू दे, जागतिक निसर्ग संवर्धन दिन आपण हा दिवस आज साजरा करतो. 28 जुलैचा महत्त्वाचा दिवस, जागतिक निसर्ग संवर्धन दिन. ओके, चला मित्रांनो, कालचा प्रश्न होता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन 500व्या है ना 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनची उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर उत्तर आहे मिझोरम मध्ये करण्यात आलं होतं. याचं डिटेल आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, मिझोरम राज्यात करण्यात आलं होतं. उत्तर काय मित्रांनो? मिझोरम राज्य. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की भारत आणि अमेरिकेने 26 जुलै रोजी कोणत्या मालमत्तेवरील करारावरील स्वाक्षरी केलेली आहे? मित्रांनो, असे येत आहे की भारत आणि अमेरिकेने 26 जुलै 2024 रोजी मालमत्तेवर करार स्वाक्षरी केली. ह्याचं मूळ कारण काय आहे? तर कोणत्या करारावरील? तो उत्तर आहे सांस्कृतिक करारावरील त्यांनी काय केलं मित्रांनो? स्वाक्षरी केलेली आहे. मित्रांनो, जर आपण थोडासा अभ्यास केला की सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी एकत्र काम करणे सोपे करणे उद्दिष्ट होते. दोन्ही देशांनी सोडलेल्या कलाकृती परत करण्याचे आणि सांस्कृतिक मालमत्ता बेकायदेशीर व्यापार थांबवण्याचे मोठे वचन दिले आहे, ज्यामध्ये या कराराचा समावेश आहे. मित्रांनो, काय मित्रांनो, जे काही चोरी केलेल्या संस्कृती आहे, सांस्कृतिक काही गोष्टी आहेत, लक्षात ठेवायची गोष्ट आहे ना, या सगळ्या देवाणघेवाण करायच्या. लक्षात ठेवा, आहे ना, देवाणघेवाण करायच्या आणि एकमेकांना देऊन टाकायच्या ज्या काही, आणि त्यांनी वचन दिले. लक्षात ठेवा, या कराराचा उद्देश काय? युनायटेड स्टेट्स आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संपत्ती कराराचे मुख्य उद्देश दुहेरी आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हा जर आपण बघितलं गेलं तर अमेरिकेचे राजदूत जे आहेत एरिक गोसटी है ना, अमेरिकेचे राजदूत जे आहे, लक्षात ठेवा, एरिक, लक्षात असू दे, एरिक, लक्षात ठेवा, गासिटी है ना, हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि अजून कोण झाला? भारतीय केंद्रीय सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन या दोघांनी मिळून, लक्षात ठेवा, एक करार केला जो सांस्कृतिक वारसा एकत्र असेल. म्हणजे आपल्या देशाच्या थ्रू जर पाहायला गेलं गोविंद मोहन यांनी केला, हे सुद्धा माहित असावं. आणि अमेरिके थ्रू एरिक गोसाटी यांनी करार केला. जर आणखी एक पाहायला गेलं की आपल्या देशाचे सांस्कृतिक मंत्री कोण आहेत? गजेंद्र सिंग शेख. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, गजेंद्र सिंग. लक्षात ठेवा, गजेंद्र सिंग या आपल्या देशाचे कोण आहे? सांस्कृतिक मंत्री आहे. ठीक आहे, हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे. ऍक्च्युली पाहायला गेला हा सगळा करार कशामुळे आहे? तर युनेस्को जो आहे ना, युनेस्को जो आहे ना, त्यांचा 1970चा जो करार आहे ना, त्या कराराची अंमलबजावणी करण्याचं काम आपण भारत आणि अमेरिका करतोय. आणि सांस्कृतिक वारशाचं आपण जतन करून एकमेकांचं जे काही चोरलं घेतलंय ते पुन्हा एकमेकांना देण्याचं काम करतोय. मित्रांनो, लक्षात असू दे, युनेस्कोच्या 1970च्या करारानुसार. ठीक आहे, चलो मित्रांनो, पुढे जाऊया आपण. ज्येष्ठ मराठी लेखक फादर फ्रान्सिस यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले असा आपल्याला प्रश्न विचारला. लक्षात ठेवा, वयाच्या 81 वर्षी त्यांचं काय झालं? निधन झालेले आहेत. मित्रांनो, गाव पाहायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे, फादर फ्रान्सिस डी बिट्रो त्यांना म्हणतात. लक्षात ठेवा, डी बिट्रो, लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे ना. आणि पाहायला गेलं हे मराठी लेखक होते, खूप महत्वाची गोष्ट आहे. लक्षात असू दे, कॅथलिक धर्मगुरू फादर फ्रान्सिस डी बिट्रो, लेखक आणि पर्यावरणवादी, ज्यांनी बायबलचे मराठीत भाषांतर केले. लक्षात ठेवा, बायबलचं त्यांनी काय केलं मित्रांनो? बायबलचं त्यांनी काय केलं मित्रांनो? मराठीत भाषांतर केलं. मराठीत भाषांतर केलं, एक महत्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि दीर्घ आजाराने त्यांचं 25 जुलै, कधी? 25 जुलै 2024 रोजी त्यांचं काय झालंय मित्रांनो? निधन झालंय. हे माहित असावं. त्यांचं मूळ घर बघितलं तर पालघर मध्ये, काय
पालघर मध्ये वसई येथे त्यांचं घर आहे, तिथं त्यांचं निधन झालेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट मित्रांनो. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर उत्तर आहे राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली, लक्षात ठेवा, आपल्या इथे समिती नेमलेली आहे मत्स्य उत्पादनासाठी. ठीक आहे, पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे, केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांनी अब्रोड केलेले स्टील आयात म्हणून सिस्टीम काय नावाने लॉन्च केले आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, स्टील इम्पोर्ट, लक्षात ठेवा, मॉनिटरी सिस्टीम, लक्षात ठेवा, 2.0 पोर्टल लॉन्च केले. मित्रांनो आपण याचं नाव जर बघितलं तर उत्तर कसं आहे बघा, स्टील काय, स्टील इम्पोर्ट, लक्षात ठेवा, इम्पोर्ट, थोडं मराठी इंग्लिश येतो, स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग, लक्षात ठेवा आहे ना, आणि काय सिस्टीम, लक्षात ठेवा आहे ना, 2.0 हे लॉन्च केलं. म्हणजे SIMS हे नाव आहे, तर उत्तर काय सर, SIMS हे 2.0 पोर्टल आपण काय केलं, लॉन्च केले. केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री जे HD कुमारस्वामी आहेत त्यांनी हे 2.0 बघा म्हणजे अपग्रेड केलेली स्टील आयात मंत्री सिस्टीम आहे. बघा आयात आहे, लक्षात ठेवायची गोष्ट, हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे, आणि की आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, नाव काय सिम्स, पूर्ण नाम स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम 2.0 हे आपल्याला माहित असावं. ठीक आहे, चलो मित्रांनो पुढे जाऊया. ठीक आहे, कोणत्या अंतराळ मोहिमेसाठी इस्रोला जागतिक अंतराळ पुरस्कार दिला जाणार आहे? आता लक्षात ठेवायची गोष्ट आहे, हा एक खूप पॉइंट महत्वाचा आहे की आपण जो स्पॉट केला होता, अचूक स्पॉट लँडिंग क्षमता प्रदर्शित करण्यात आणि भारताच्या अंतराळ संशोधन महत्वाच्या पुढे यश प्राप्त केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला. चांद्रयान 3 ला हा पुरस्कार मिळाला. इस्रो जी संस्था आहे, इस्रो जी आहे, लक्षात ठेवा, ही 15 ऑगस्ट 1969 ला स्थापन झाली. याचं मुख्यालय कुठे आहे सर, बेंगलोर मध्ये. आज तो बंगळूर नावाने ओळखला जातो, आणि याचे अध्यक्ष कोण आहेत, S सोमनाथ, सगळ्यांना माहिती आहे, लक्षात ठेवा, डॉक्टर S सोमनाथ हे त्याचे कोण आहेत सर, अध्यक्ष आहेत. त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आहे 2024 अर्थसंकल्पात विष्णुपद मंदिर कॉरिडॉरची घोषणा कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? म्हणजे विष्णुपद मंदिर कॉरिडॉरच्या घोषणा करण्यात आलेली आहे, ते कोणत्या राज्यात हे मंदिर आहे? तर उत्तर आहे बिहार मध्ये हे त्याचं मंदिर आहे. ठीक आहे, बिहार मध्ये मंदिर. आणि खासियत काय सर, 1787 मध्ये, खासियत काय, 1787 आपल्या ज्या अहिल्याबाई होळकर आहेत है ना, अहिल्याबाई होळकर ज्या आहेत यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, यांनी हे मंदिर बांधले होते. अहिल्याबाई होळकर. मग अहिल्यानगर कुठे आहे, अहमदनगर मध्ये, हे सुद्धा माहित असावं, लक्षात असू दे. ठीक आहे, आणि हे पॉइंट खूप महत्वाचे. ठीक आहे, स्थापत्य शास्त्राचे मंदिर सुमारे 100 फूट उंच आणि मंदिराला 44 खांब आहेत. किती, 100 फूट उंच, लक्षात असू दे, आणि 44 काय सर खांब आहेत. पण फक्त एकच मंदिर आहे का कॉरिडॉर? नाही सर, याच्यासोबत आणखी एक महत्वाचं दुसरं मंदिर, महाबोधी मंदिर. महाबोधी मंदिर, लक्षात ठेवा, जे गौतम बुद्धांचं आहे, लक्षात ठेवा, गौतम बुद्धांसाठी जे आहे त्या गौतम बुद्धांच्या मंदिरासाठी सुद्धा लक्षात असू दे आपल्याला. ते एक पॉइंट महत्वाचा आहे, जीवनाच्या संबंधित 4 पवित्र क्षेत्रापैकी एक आहे, लक्षात ठेवा, है की नाही. जर पाहायला गेलं, भगवान बुद्धांच्या या पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती त्यांना झाली, आणि आत्ताचं महाबौद्ध मंदिर परिसरात 50 मीटर उंच भव्य मंदिर आणि वज्रस्थान बसलेली बुद्धांची मूर्ती आणि पवित्र बौद्ध वृक्ष आहे. याचबरोबर परिसरात अनेक प्राचीन स्तूप सुद्धा आहेत. आणि जर पाहायला गेला, महाबोधी मंदिर परिसरात 2002 मध्ये युनेस्को जो आहे संस्था, आपण शॉर्टकट करतो, युनेस्कोने काय केलेला, जागतिक वारसा घोषित केला होता. आणि लक्षात ठेवा, हे सुद्धा मंदिर बिहार राज्यातील बोध गया येथे आहे, है ना. आणि महाबोधी मंदिर परिसर सर्वप्रथम सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व 3 मध्ये बांधलं गेलं होतं, हे सुद्धा आपल्याला माहित असावं, महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, ओके. महाबोधी मंदिर गौतम बुद्ध, थोडंसं हळूहळू क्लिअर केलं, डाऊट क्लिअर केला. ठीक आहे, बघा पुढील प्रश्न की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि युरोपियन स्पेस एजन्सी
कोणत्या प्रकल्पावर एकत्रित काम करणार आहे? तर उत्तर आहे रामसेस प्रकल्पावरती काम करणार आहे. का? थोडासा पॉइंट महत्वाचा आहे. ऍक्च्युली इस्रो आहे ना प्लस ई है ना, म्हणजे कोण? युरोपियन स्पेस म्हणजे ESA, हे दोघं 2029 मध्ये आहे ना पृथ्वीपासून 32,000 किलोमीटर अंतरावर असणारा एक ग्रह, लघुग्रह जाणार आहे. त्याचं नाव आहे अपो, लक्षात असू द्या का? ठीक आहे, अपोफिस. जो हा ग्रह आहे ना, हा ग्रह जाणार आहे, लक्षात लघुग्रह जाणार आहे. त्याची व्यास जर पाहायला गेलं 375 मीटर, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. 375 मीटर लघुग्रह ऑफिसचा अभ्यास करण्यासाठी, 375 मीटर, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, ओपोसिसचा अभ्यास करण्यासाठी. आणि भारताला काही संभाव्य धोके आहेत का, भारताला काही प्रॉब्लेम्स आहे का, किंवा जगाला काही प्रॉब्लेम्स आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो आणि ESA एकत्रितरित्या, लक्षात ठेवा, रामसेस प्रकल्प जारी केला आहे. आणि त्याचा जारी करून ते एकत्रितरित्या काम करणार आहे. 2029 मध्ये लघुग्रह जो आपल्या पृथ्वीच्या 32,000 किलोमीटर अंतरावरती जो जाणार आहे, त्याच्यामुळे काही संभाव्य धोके आहेत का पृथ्वीला, ह्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी या दोघांनी मिळून रामसेस प्रकल्प राबवलेला आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे, भारतीय नौसेनेने नुकतेच कोणते नवीन जहाज लॉन्च केले आहे? तर मी सांगेन INS त्रिपूट, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. INS त्रिपूट हे भारतीय बनावटीचे पहिले जहाज आपण म्हणता येईल. तलवार क्लास फ्रिगेट त्रिपूट हे भारत आणि रशियाच्या 4 ॲडमिरल है ना क्लास स्टेट म्हणजे फ्रिगेट्स करण्यासाठी ऑक्टोबर 16 मध्ये स्वाक्षरी केली होती. म्हणजे हा करार जर पाहायला गेला ऑक्टोबर 2016 मध्ये हा करार केला होता, पण तो सध्या आत्ता म्हणजे 25 जुलै रोजी गोवा आहे, शिपयार्ड आहे, तिथून हा लॉन्च केला गेला. आणि INS त्रिपूट मी तर म्हणेल भारतीय बनावटीचं आहे असं आपण त्याला बनवू शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऍक्च्युली पाहायला गेलं, टोटल जर पाहायला गेलं, रशिया आणि भारताने दोघांनी मिळून एकूण 6 जहाजांचा विचार केला होता. किती? 6 जहाजांचा श्रेणीचा जहाज बनवते. INS तलवार असेल, INS त्रिशूल असेल, INS, लक्षात ठेवा, तबर असेल, INS टी असेल, INS तारक्ष असेल आणि INS त्रिपूट एक, लक्षात ठेवा. असे 6 जहाज लॉन्च केले होते, लक्षात ठेवा. त्यातील एक जहाज जो आपण भारतात बनवला, गोव्यामध्ये बनला, लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे INS त्रिपूट, लक्षात ठेवा, INS त्रिपूट, लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, अग्निवीरांना राजस्थानमध्ये किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली? तर उत्तर आहे 10% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. अग्निवीर, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, राजस्थान सरकारने सुद्धा 10% आरक्षण देण्याचा परिपूर्ण विचार मांडलेला आहे. ठीक आहे, बघा हे सगळे पॉइंट आपण जर अभ्यास केले, प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो, की प्रत्येक प्रश्न आपल्याला हा कळणं सुद्धा गरजेचं आहे. पोलीस दलामध्ये असेल, निम लष्करी असेल किंवा वन विभागात असेल, त्याला 10% आरक्षण अग्निवीरांना देणं चालू केलं. ठीक आहे, पुढे मित्रांनो नेक्स्ट आहे, केंद्रीय राखीव पोलीस दल दिन केव्हा साजरा केला जातो? 26 जुलै, 27 जुलै, 28 जुलै, 29 जुलै, लक्षात ठेवा. हा प्रश्न आहे, तर उत्तर आहे 27 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. तर का करण्यात येतो? 27 जुलै 1939 मध्ये, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, 1939 मध्ये CRPF ची स्थापना झाली होती, है ना. सर्वात मोठं भारतातलं निम लष्करी दल आहे, लक्षात ठेवा, सर्वात मोठं निम लष्करी दल आहे. आणि जेव्हा भारत स्वातंत्र्य झालं ना 1949 मध्ये, त्याचं नाव CRPF पडलं, लक्षात ठेवा. काय नाव पडलं? CRPF पडलं, लक्षात ठेवा. आणि सध्याचे महासंचालक कोण आहेत CRPF चे? अनिश दयाल सिंग. काय? अनिश दयाल सिंग, लक्षात ठेवा, त्याचे महासंचालक आहेत. कोणाचे? CRPF चे. हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे, आता आपण थोडासा अभ्यास केला. केंद्रीय राखीव पोलीस दल हे भारतातील सर्वात मोठे निमलष्करी दल आहे, जे अंतर्गत सुरक्षा राखण्यात महत्वपूर्ण भूमिका राबवतात. ठीक आहे, चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण. है ना, आशियाई आपत्ती तयारी केंद्राचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले? तर भारत या देशाने स्वीकारलेले आहेत. है ना, भारत या देशाने स्वीकारले, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आपत्ती, ठीक आहे, आपत्ती काय शब्द आहे, लक्षात ठेवा. आशियाई आपत्ती तयारी केंद्र म्हणजे एखादी काही घटना होणार आहे, ठीक आहे, किंवा घटना घडणार आहे पुढे, तर ह्याची संपूर्ण माहिती त्याला असते आणि तो आपल्या संपूर्ण माहिती देत असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा एक पॉइंट चांगला आहे, लक्षात ठेवा. असे प्रश्न पेपरला पडले तर आपल्याला मार्क देता आला पाहिजे, लक्षात ठेवा. हे सुद्धा तितपत इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे,
चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण, ठीक आहे। हा, सौदी अरेबिया आणि येमन चे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर उत्तर आहे सुहेल अजाज खान यांची निवड करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा सुहेज, लक्षात ठेवा सुहेल अजाज खान हे सौदी अरेबिया आणि यमान या दोन्ही देशांची मिळून राजदूत म्हणून ते काम करणार आहेत। हे सुद्धा आपल्याला तितपत महत्वाचं, जेणेकरून आपल्याला सगळे पॉइंट्स कव्हर होतात, लक्षात ठेवा। आणि तितकंच इम्पॉर्टंट आहे की बाबा दोन्ही देशाचे हे कोण आहेत, राजदूत आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे। पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे, ठीक आहे। भारतात किती टक्के लोकसंख्या निरोगी आहार घेऊ शकत नाही, तर उत्तर आहे 55.6% लोक निरोगी आहार घेऊ शकत नाही, लक्षात ठेवा। निरोगी आहार घेऊ शकत नाही हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट पार्ट आहे, ठीक आहे। ओके, आणि आजचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या समोर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत? समता सैनिक दल, समाज समता संघ, इंडिपेंडेंट लेबर पार्टी ऑफ इंडिया आणि बहिष्कृत हितकारणी सभा। आपल्याला ह्याचं उत्तर सांगायचं आहे, लक्षात ठेवा कोणत्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मित्रांनो आपण सगळेचे सगळे पॉइंट कव्हर करण्याचं काम करतो, सगळे पॉइंट घेतो, एकही पॉइंट आपण सोडत नाही मित्रांनो। 15च्या 15 भाग आपण घेतलेत, जे महत्वाचा गाभ आहे तेवढा आपण कव्हर अप करण्याचं काम केलं। आज आपण इथे मित्रांनो, उद्या नक्कीच याच वेळेस याच टाइमला भेटू। धन्यवाद, थँक्यू मित्रांनो।